तर पी आर सांभाळतो ज्या क्षणी म्हटलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो प्रश्नचिन्ह असतो तो बघण्यासारखा असतो. अँड इट्स ऍक्च्युली अ सॅड रियालिटी, कारण जे प्रोफेशन गेले 100 वर्षापेक्षा जास्त आहे अस्तित्वात, त्याविषयी लोकांना जर काहीच माहिती नसेल तर ते आपण थोडंसं बदलायचा प्रयत्न करूया. जर तुझं पर्सनल आणि प्रोफेशनल पी आर गेम स्ट्रॉंग असेल तर तुझ्याविषयी 5 जण असतील जे चांगलं मत ह्या तुझ्या इंटरव्ह्युअरकडे नेऊ शकतील. आणि त्याच्यानी त्याचं मन तुझ्याविषयी बदलू शकतं. कारण का लोकांना एक्साइट कसं करायचं हे म्हणजे आपलं जितकं तुम्ही विचार कराल तितके तुम्हाला नवीन नवीन आयडियाज येतील. बरोबर. आणि ते फायनली मग तुम्ही ऍक्टर्स कडनं तसं करून घेणे आणि ते मग नोटीस होणे, मग ते सगळ्यांपर्यंत पोहोचणे हे मुख्य काम असतं. सो व्हिजिबिलिटी अँड परसेप्शन की हे वेगळे दिसते काहीतरी मूवी. ज्या रीते नेगेटिव्ह पब्लिसिटी वापरता येते एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये किंवा फिल्म पी आर मध्ये, बाकीच्या सेक्टर्समध्ये मोस्टली नेगेटिव्ह पब्लिसिटी इज मोर हार्मफुल. नमस्कार, महा MTV गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. आपल्या सगळ्यांचा लाडका जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सिनेमा. केवळ सिनेमा नाही तर सिरियल, डेली सोप्स अर्थात, आणि त्याचबरोबर सध्याच्या काळातलं OTT. पण हे सगळं घडतं ते पडद्यामागे घडलेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो कोण, असा प्रश्न पडला तर त्याचं उत्तर आहे PR. PR हे एक साधन आहे जे मागे घडलेल्या गोष्टी आणि पडद्यावरच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. पण हे PR म्हणजे नक्की काय आहे, PRचं कार्य काय आणि त्यातून काय साध्य होतं, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्याकडे तरुण मनाचा एंटरटेनमेंट PR करणारा एक उमदा तरुण आहे, ज्याचं नाव आहे अनुज तळपदे. नमस्कार अनुज. नमस्कार तृप्ती. महा MTV गप्पांमध्ये तुझं स्वागत. थँक्यू. माझं इतकं मस्त इंट्रोडक्शन करून दिलंस त्याबद्दल तृप्ती. तू तरुण आहेस, उमद्या मनाचा आहेस आणि एक सक्सेसफुल एंटरटेनमेंट PR आहेस. तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे PR म्हणजे काय? मला आधी तुला थँक्यू म्हणायचं आहे, नॉट जस्ट फॉर द इंट्रोडक्शन, पण हा प्रश्न विचारण्यासाठी. कारण तू डॉक्टर विषयी विचार कर किंवा इंजिनियर म्हण, CA म्हण, लॉयर म्हण, ह्यांच्या इंट्रोडक्शन्स करताना अगदी एक शब्दात लोकांना सहज समजून येतं की ते काय करतात. बरोबर. माझे बाबा कधी मला कोणालाही इंट्रोड्यूस करत असताना, आमचे शेजारचे कोणी असो किंवा कोणी रिलेटिव्ह मध्ये इंट्रोडक्शन करून देताना, माझा मुलगा झी मध्ये काम करायला आहे, लगेच लोकांची डोळे अशी स्पार्क अप. पण तिकडे म्हणजे ऍक्टर आहे का? तर नाही ऍक्टर नाही, PR सांभाळतो. अच्छा. तर PR सांभाळतो ज्या क्षणी म्हटलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो प्रश्नचिन्ह असतो तो बघण्यासारखा असतो. अँड इट्स ऍक्च्युली अ सॅड रियालिटी, कारण जे प्रोफेशन गेले 100 वर्षापेक्षा जास्त आहे अस्तित्वात, त्याविषयी लोकांना जर काहीच माहिती नसेल तर ते आपण थोडंसं बदलायचा प्रयत्न करूया. बरोबर. सो PR जर एक्सप्लेन करायचं असेल अगदी साध्या सोप्या रीते, तर मी म्हणेन की नोकरी शोधण्याच्या प्रोसेसला आपण पाहूया. तृप्ती नोकरी शोधते, ठीक आहे, तुझंच उदाहरण घेऊया. ओके. तू जाशील इंटरव्ह्यूला, ठीक आहे. इंटरव्ह्यू मध्ये आपण आपली स्वतःची सगळ्यात छान अशी बाजू समोर मांडतो. आपले काय क्वालिफिकेशन्स आहेत, आपल्यात काय स्किल सेट्स आहेत, आपल्यात असं वेगळं काय आहे जे आपल्याला इतर कॅन्डिडेट्स पेक्षा छान, जास्त योग्य असं पात्र बनवतं. बरोबर. हे सगळं आपण स्वतः समोर मांडतो. बरोबर. ओके. पण इंटरव्ह्युअर बुद्धू नसतो. इंटरव्ह्युअरला सुद्धा माहितीये की प्रत्येक कॅन्डिडेट जो इकडे येणार तो स्वतःविषयी तर चांगलंच सांगणार, स्वतःची छान बाजू समोर मांडणार. तर तिथे येतो PRचा गेम. जर तुझं पर्सनल आणि प्रोफेशनल PR गेम स्ट्रॉंग असेल तर तुझ्याविषयी 5 जण असतील जे चांगलं मत ह्या तुझ्या इंटरव्ह्युअरकडे नेऊ शकतील. आणि त्याच्यानी त्याचं मन तुझ्याविषयी बदलू शकतं. ओके. सो इट इज परसेप्शन मॅनेजमेंट इज द गेम. ओके. छोटी व्याख्या म्हणजे परसेप्शन बिल्डिंग, व्हिजिबिलिटी अँड परसेप्शन मॅनेजमेंट इन द लॉंग रन. अच्छा. लोकांना काय तुझ्याविषयी म्हणजे तुझ्याविषयी त्यांचं काय अंडरस्टँडिंग आहे, बरोबर, तुझ्या खुब्या काय आहेत, तू ह्या जॉबसाठी बरोबर पात्र आहेस की नाही, हे जर त्या इंटरव्ह्युअरला नीट कळून आलं तर आपण समजायचं की तृप्तीचा PR गेम ऑन पॉइंट आहे. ओके. सो आपण एंटरटेनमेंट जगातली माणसं. सो नाउ लेट्स टेक दिस सेम एक्झाम्पल इन टू एंटरटेनमेंट वर्ल्ड.
बरोबर. कुठलंही चॅनल पकड, चॅनल नवीन शो जर काढत असेल तर त्याचा प्रोमो तरी काढेल किंवा त्याची एक जाहिरात बरोबर. कुठल्या तरी पेपरमध्ये तरी टाकेल किंवा आपला एक व्हिडिओ जो असतो ज्याच्यानी म्हणजे पूर्ण लोकांपर्यंत शोची एक पोहोचेल. आयडिया येते, बरोबर. तो चॅनल स्वतः बनवतो. बरोबर. नाव स्वतः बनवलेली गोष्ट कुठलीही असली तरी आपल्याला ऍज अ व्ह्युअर, दर्शक म्हणून आपल्याला कळतं की हे चॅनलनी एका बिझनेस ऑब्जेक्टिव्हनीच बनवलेलं आहे, बरोबर का? बरोबर. की त्यांना इच्छा आहे की आपण त्यांचा शो पाहावा. बरोबर. तर आपण त्याला एक थोड्याशा ह्या लेन्सनी पाहतो की आपल्याला हा प्रोमो किंवा ही जाहिरात त्या कारणासाठी दाखवली आहे की आपण तो शो पाहावा. बघा. बरोबर. तर त्याला नुसतं आपण बिलीव्ह करू का आपण इतरांची मतं पाहू? कोणी असं आहे ज्याचं ओपिनियन आपण मानतो? बरोबर. PR तिथे येतं. अच्छा. PR अशा लोकांना आयडेंटिफाय करतं ज्यांची ओपिनियन्स लोकांच्या मनात खूप महत्वाची आहेत. बर. आणि आपण मीडियातल्या अशा ठराविक मंडळींना, इन्फ्लुएन्सर्सना बर. आपल्या नवीन शो किंवा नवीन फिल्म विषयी त्यांचं मत काय आहे बरोबर. हे आपण त्यांना बोलायला जेव्हा साध्य करतो त्यावेळी ओके. लोकांच्या मनात पडणारा त्याचा प्रभाव, त्याला PR म्हणतात. बिकॉज दॅट विल चेंज द परसेप्शन ऑफ द शो. बरोबर. म्हणजे PR जे आपण आतापर्यंत समजतोय की पब्लिक रिलेशन्स, बरोबर, पब्लिकशी त्या पिक्चरचं किंवा त्या सिरियलची झालेलं रिलेशन म्हणजे PR. बरोबर. पिक्चरमध्ये PRची एक वेगळी प्रोसेस आहे, सिरियलमध्ये एक वेगळी प्रोसेस आहे आणि OTT किंवा इतर गोष्टींसाठी प्रोसेस वेगळी आहे. मग अशा कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी PR आवश्यक आहे अपार्ट फ्रॉम एंटरटेनमेंट PR? म्हणजे मग तिथे मार्केटिंगसाठी आपण म्हणू कुठल्याही प्रॉडक्टसाठी PR लागतं का, आणि एंटरटेनमेंटसाठीही काय PR लागतं आणि ह्याची प्रोसेस नक्की काय असते? ठीक आहे. सो एंटरटेनमेंटच्या जगाकडून थोडंसं वळून आपण इतर सेक्टर्सकडे बघूया. ओके. कुठलंही आता फायनान्स सेक्टर, स्कीम्स असतात, बरोबर. इन्व्हेस्टमेंट ॲव्हेन्यूज असतात. बरोबर. लोकांना जर कल्पनाच नसली की हे असे ॲव्हेन्यूज आहेत तर ते कशात इन्व्हेस्ट करतील? सो क्रिएशन ऑफ अवेअरनेस इज वन ऑफ द की ऑब्जेक्टिव्ह फॉर PR. ओके. एखादा FMCG आपण पाहूया, ते स्नॅक्स म्हणजे वेफर्स, बिस्किट्स, चॉकलेट्स, एनी फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड. ओके. ह्याविषयी जर आपल्याला नीट माहिती नसेल, जाहिराती पाहून येस लोकांना कळतं की हे नवीन प्रॉडक्ट्स आहेत. ठीक आहे. पण त्याविषयी चांगले आहेत की नाहीत, बरोबर, त्यांना कोणी ट्राय करून त्याचे काय ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस आहेत, बरोबर, हे अनालिसिस करण्यामुळे लोकांचे पर्चेसिंग डिसिजन्स चेंज होतात. ओके. तर प्रत्येक सेक्टरला एक वेगळा उपयोग असतो PRचा. ओके. ह्या बाकीच्या सगळ्या सेक्टर्सना मेन जर तुम्ही त्यांचा इंटरेस्ट इन PR काय असतो तर क्रिएशन ऑफ अवेअरनेस अँड जनरेटिंग नीड टू बाय. ओके. एनी बिझनेसचा शेवटी हेतू हाच असतो की त्यांनी निर्माण केलेला प्रॉडक्ट किंवा त्यांनी ऑफर केलेली सर्व्हिस हे सगळ्यात लोकांना जास्त माहिती असावं आणि माहितीच नसून त्याच्यात विश्वासही असावा. ओके. सो विश्वास ठेवून जेव्हा लोक एखादी गोष्ट विकत आणतात किंवा एखादी सर्व्हिसचा उपयोग करतात, बरोबर, ते PRने घडून आलेल्या बऱ्याचशा आर्टिकल्समुळे सुद्धा त्यांचा एक कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि त्यामुळे हे पर्चेसिंग डिसिजन्स पुढे जाऊ शकतात. ओके. तर ह्या इतर बाकीच्या सेक्टर्सचा म्हणजे एंटरटेनमेंट सोडून FMCG म्हणा किंवा फायनान्स सेक्टर म्हणा किंवा कुठलेही मेडिकल सेक्टर, हॉस्पिटल्सना पुन्हा पेशंट्स जेव्हा पेशंट्स ठरवतात बरोबर की कुठल्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या माणसाला जवळच्याला ऍडमिट करायचं, तर आपण जर एखाद्या हॉस्पिटल विषयी खूप नेगेटिव्ह वाचलेलं असेल की इकडे सगळं फ्रॉड्युलंट चालतं किंवा इकडे मॅल प्रॅक्टिसेस आहेत, आपण त्या हॉस्पिटलमध्ये नेणारच नाही ना. अगदी बरोबर आहे. तर आपण सगळे कॉन्स्टंटली वाचत असतो. टुडेज डे अँड एज इज अबाउट इन्फॉर्मेशन एक्सप्लोजन. ते आपल्याकडे सोशल मीडियाच्या थ्रू येत असतं, ते आपल्याला व्हॉट्सअप फॉरवर्डच्या थ्रू येत असतं, आपल्याला इंस्टाग्राम रील्स मधनं येत असतं आणि लेखांमधनं जे ऑनलाईन वेबसाईट्स असतात जिकडे न्यूज छापली जाते, या प्रत्येक ठिकाणहून आपल्याला वेगवेगळी इन्फॉर्मेशन फीड होत असते. ओके. तर ही इन्फॉर्मेशन जी फीड होते आपल्या ब्रँड विषयी,
ती कशी असावी हे Okay. PR प्लॅन करू शकतं अच्छा. आणि आपल्या रेप्युटेशनला मॅनेज करू शकतं. ओके. आपल्याविषयीचं परसेप्शन काय आहे, म्हणजे आपल्याविषयीची चर्चा, बोलबाला क्या है आपके बारे में, अच्छा. हे मॅनेज करणं त्याला पब्लिक रिलेशन्सचा मुख्य रोल बरोबर. मानलं जातं. पण आता हे प्रॉडक्टच्या बाबतीत झालं किंवा अपार्ट फ्रॉम फिल्म झालं. करेक्ट. आता आपण येऊयात एंटरटेनमेंट PR कडे, Yes. जो तुझा फोर्टे आहे की तू Correct. ज्याच्यामध्ये माहिर आहे असं आपण म्हणू शकतो. हा. तर फिल्म PR साठी सगळ्यात काय महत्वाच्या गोष्टी आहेत आणि डेली सोप PR साठी काय महत्वाच्या गोष्टी आहेत? सो फिल्म कुठलीही थिएट्रिकल रिलीजची जर तू पकडलीस तर त्याला साधारणतः 1-2 महिन्याचा काळ असतो, विच लीड्स इन टू द थिएट्रिकल रिलीज डेट. ओके, म्हणजे पहिल्या 2 महिन्यापासून ते पिक्चरच्या प्रमोशनसाठी काम करावं लागतं. करेक्ट करेक्ट. तर त्यामध्ये एक सायकल असतं पूर्ण, ज्याच्यात सॉंग्स रिलीज होतात, एक टीजर रिलीज होतं, ओके. त्याच्यानंतर त्याचं एक मेन ट्रेलर लॉन्च होतो, त्यानंतर Okay. एक सेट ऑफ इंटरव्ह्यूज सगळ्या तुमच्या मुख्य कलाकार आणि द प्रोड्युसर ऑर द डिरेक्टर ऑफ द फिल्म त्या घडतात. ओके. यू बेसिकली नीड फिल्म PR मध्ये लोकांना इंटरेस्ट निर्माण व्हावा की सब्जेक्ट काय आहे या मूवीचा, अच्छा. ह्यात कोण कुठल्या भूमिकेत आहे, ओके. काय असं नवीन पाहायला मिळणार आहे जे आतापर्यंत पाहिलेलं नाहीये, अच्छा. आणि तुम्हाला उत्सुकता निर्माण होऊन तुम्ही त्या थिएटरच्या सीटमध्ये पोहोचणे हे मुख्य PRचं PRचं काम काम आहे. आहे. तर ते तुम्ही वेगवेगळ्या रीती करू शकता. ओके. त्याच्यात वेगवेगळ्या रीतीने तुम्ही त्याला अप्रोच करू शकता. हल्ली बरं. सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये खूपच. हम्म. खूपच गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या कलाकारांबरोबर करू शकता, ज्याच्याने लोकांची रुची येईल. बरोबर. कारण का लोकांना एक्साइट कसं करायचं हे, म्हणजे आपलं जितकं तुम्ही विचार कराल तितके तुम्हाला नवीन नवीन आयडियाज येतील, बरोबर. आणि ते फायनली मग तुम्ही ऍक्टर्स कडनं तसं करून घेणे आणि अच्छा. ते मग नोटीस होणे, मग ते अच्छा. सगळ्यांपर्यंत पोहोचणे हे ओ. मुख्य काम असतं. अच्छा. सो व्हिजिबिलिटी अँड परसेप्शन की हे वेगळे दिसते काहीतरी मूवी, अच्छा. हे फिल्मचं सायकल असतं. हे बरोबर. साधारणतः 2 महिने चालतं आणि मग नंतर मूवी रिलीज झाल्यानंतर त्याचे रिॲक्शन्स आणि त्याच्यावरचा प्रतिसाद, प्रतिसाद. ओके. त्याच्यानंतर रिव्ह्यूज काय बरं. येत आहेत बर. तेही फ्युएल करणे, ओके. की त्याच्याविषयी लिहून आणणे की लोकांची प्रतिक्रिया काय आहे फिल्मवर. बर. तर हे महत्वाचं बेसिकली. ओके. सो फिल्मचं हे अगदी थोडक्यात सांगितलं मी तुला, बट मोठी हे बरोबर. फिल्म PR झालं. पण मग सिरियलच्या जे असतं, Serials. कारण पिक्चरचा 3च महिन्याचा स्पॅन आपण धरू शकतो, करेक्ट करेक्ट. पण डेली सोपचं तसं नाहीये. तसं डेली नसतं. सोपचा स्पॅन हा अनएंडिंग आहे ऍब्सोल्युटली. आणि त्याच्यासाठी प्रत्येक एपिसोडच्या बाबतीत तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागतो. Correct. मग तुम्ही पिक्चरचं करताच्या बरोबर जेव्हा सिरियलचा PR करता तेव्हा ते तुम्ही कशा पद्धतीनं विचार करता? सो लाईफ सायकल त्याचं साफ वेगळं असतं. ओके, ही कधी कधी एखादी सिरियल तर 3-3 वर्ष सुद्धा चालते, 7-7 बरोबर. वर्ष सुद्धा चालते, असं तुम्ही पाहिलंच असतील. पण मुख्य एक पुश जो असतो, जो गरजेचा असतो खूप, तो असतो शोच्या जस्ट लॉन्च होण्याच्या अगोदर. ओके, त्यावेळी डाईम डझन शोज असतात, केवढे तरी चॅनल्स आहेत, केवढे तरी हल्ली तर OTT आल्यानंतर अजूनच ऑप्शन झालेत लोकांकडे. बरोबर. सो का पाहावं मी हा शो, ह्यात कोण आहे, ह्यात असं काय आहे जे त्यांनी ऑलरेडी केलं नव्हतं, किंवा अशी कुठली कल्पना आहे, अशी कुठली आयडिया आहे ज्यामुळे मी अट्रॅक्ट होऊन हा शो पाहावा, बर. हे एस्टॅब्लिश करणं नेहमी गरजेचा भाग असतं. ओके. तुम्हाला जी ब्रीफ येते तुमच्या मॅनेजमेंट कडनं हम्म. की ह्या शो मध्ये आपल्याला हे पाऊल पुढे ठेवायचं आहे, अच्छा. लोकांना हा पैलू शोचा समोर आधी आणून ठेवायचा आहे, बर. आणि तो सगळ्यात आधी तुम्ही कोणाच्या समोर मांडाल? मीडियाच्या लेखात. ओ. तर मीडियाला जर तुम्ही नीट शो समजून दिलात, जसा Okay. मेकर्सना तो समजवायचा आहे त्यांना, बरोबर. तर मीडिया जे लिहील तुमच्या शो विषयी, किंवा मीडिया तुमच्या ऍक्टर्सना रेलेव्हंट क्वेश्चन्स विचारेल, बर. आणि त्यातून तयार होणारी ही जी आर्टिकल्स असतात किंवा इंटरव्ह्यू स्टोरीज असतात, ओके. त्या कशा एक ठराविक शार्प मेसेज घेऊन पुढे येतात मग, बर. आणि तो शार्प मेसेज खूप एक्साइटिंग जर असला बर. फॉर मी एज अ व्ह्युअर टू कम अँड वॉच युअर शो, तर मी येईन. बर. तर तो सुरुवातीला एक मीडियाच्या समोर मांडायचा एक इव्हेंट युजली आम्ही ठेवतो. बर. तर तो प्रेस कॉन्फरन्स असतो. ओके. अशा प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपण काय वेगळं करावं,
ज्याच्यानी आयडिया शोची, मुख्य कल्पना शोची समोर मीडियाच्या समोर कशी आहे. बर तुला एक उदाहरण देऊ. आम्ही एक शो होता दिल ये जिद्दी है. बर ओके. फार डिटेलमध्ये नको घुसूया प्लॉटच्या, पण आपली हिरोईनची दृष्टी हळूहळू जाणार होती. बर तिला सुरुवातीला शोच्या हे असते, दृष्टी आहे. दृष्टी असते, पण ती हळूहळू जाणार आहे आणि तिला ते बर. कल्पना येते की आता ती दृष्टी जाणार आहे. बर पण तिला स्वप्न खूप मोठी आहेत अच्छा आणि स्वप्न बघायला तुम्हाला दृष्टी नाही, दृष्टिकोन आणि आपली मनाचे डोळे ज्याला म्हणू शकतात ते गरजेचे असतात. ओ दॅट वॉज द स्ट्रॉंग मेसेज दॅट द शो वॉज ट्राइंग टू से, की तिला दृष्टी नसेल पुढे, पण बरोबर. ती तरी सक्सेसफुल होईल तिच्या ह्या मिशन मध्ये. बर. ओके. तर ते आपल्याला जर मीडियाच्या समोर सुंदररीत्या मांडायचं असेल तर आम्ही काय केलं, इमॅजिन कर. आम्ही मीडियाला ब्लाइंड फोल्ड केलं. पूर्ण अच्छा. 100-150 मीडिया जी तुमच्या 5 स्टार हॉटेलमध्ये ओके. येऊन तुमच्या प्रेस कॉन्फरन्सला बसली आहे, ओके त्यांना आम्ही ब्लाइंड फोल्ड केलं बर आणि त्यांच्याकडनं आम्ही आर्ट क्रिएट करून घेतलं. सिम्पल. अच्छा स्वतः हात रंगवले त्यांचे ओके आणि त्याचे ठसे पेपरावर आणि त्यांना फोल्ड करायला सांगितले, ओके ज्याच्यानी प्रत्येक तुम्ही उघडता तर तुला माहिती आहे ना. त्यात काहीतरी क्रिएट सो होतं. त्यांना लाईव्ह एक एक्झाम्पल दिलं की तुम्हाला तुमचे डोळे नाही, तुम्हाला फक्त तुमची स्पर्श इच्छा, आहे. पण तुमची इच्छा असायला हवी टू क्रिएट बरोबर. आर्ट अँड यू कॅन क्रिएट आर्ट. ओ आणि त्याचबरोबर आमच्या ऍक्ट्रेसनी, द लीड हिरोईन ऑफ द शो, शी परफॉर्म्ड मलखम विथ ब्लाइंड मलखम अच्छा परफॉर्मर्स. अच्छा सो मीडियाला जो मूळ मेसेज असतो ना, तो छान रीते कळला की काय story आहे? ह्या स्टोरीला म्हणायचं काय आहे, किंवा बरोबर. लेखकाला किंवा द मेकर्स ऑफ द शो कुठला मेसेज काय रीते दाखवायचा आहे. बरोबर आहे. आणि ह्यामुळे मग लोक आर्टिकल्स जेव्हा लिहितात तुमच्या शो विषयी, तो मूळ मुद्दा खूप छान रीते बाहेर येतो. प्रत्येक बरोबर. हेडलाईन मध्ये तुम्हाला ते नीट दिसून येतं. त्यामुळे लोकांना तो शो जास्तीत जास्त Correct. पाहावा असं वाटतं. करेक्ट. किंवा ऑन गोईंग शोज. आता तू म्हणालीस की जसे शोज काय लॉन्च होऊन मूवी सारखे 2-3 महिन्यात आउट होतात थिएटरच्या, असं नाहीये. बरोबर हे लांब चालत असतात. एक अजून जुनं एक्झाम्पल घेऊया, झासी की राणी, कारण का ते खूप गाजलं होतं. एक छोटी बरोबर. पोरगी प्ले करत होती, मणिकर्णिका. बरोबर तिने अतिशय इम्प्रेसिव्ह प्ले केलं होतं आणि खूप मोठा रिस्क होता की हिला मोठं करायचं की नाही, कारण का तीच एवढी सक्सेसफुल होती. तर तिच्याऐवजी कुठली तरी मोठी ऍक्ट्रेस ऍज अन अडल्ट मणिकर्णिका म्हणून कास्ट केली जाणार आणि ती जर क्लिक नाही झाली तर शो ढासळला, पडणार. पूर्ण फ्लॅट पडणार. तर ते अतिशय क्रिटिकल स्टेज होतं शो साठी, की ही नवीन आयडेंटिफाय जी करायची ती अतिशय तडफदार, अतिशय तितकीच इम्प्रेसिव्ह असायला हवी. ते तर काय असं करावं ज्याच्यानी लोकांना इंटरेस्ट लागेल ह्या नवीन मणिकर्णिकामध्ये. हम्म. तर आम्ही असं एक थोडासा, तुला आठवतं एकेकाळी पीपल यूज टू गो अँड डू म्हणजे मीडिया स्नीक प्रिव्ह्यू किंवा लीक फुटेज. अच्छा तर थोडक्यात न्यूज चॅनलला आम्ही इन अ प्लॅन्ड वे ओके सांगितलं की ही इकडे शूट करतेय बर आमची नवीन ऍक्ट्रेस. ओके आणि त्यांना ऑफकोर्स आम्ही कॉन्फिडन्स मध्ये घेऊन सांगितलं की असं करा की जणू बरोबर. काही तुम्हाला कळलेलं आहे बरोबर की ही नवीन मणिकर्णिका इकडे शूट करत आहे. तिला परमिशन नाहीये मात्र तुमच्याशी बोलायला, कारण का अजून तिचा फेस रिव्हील झालेला नाहीये. आणि हे आम्ही सगळं केलं बिफोर हर फेस वॉज रिव्हील्ड ऑन द शो. आणि हमें पता चला है की मणिकर्णिका यहाँ शूट कर रही है. आणि त्यांची असे धावत असतानाचे तिच्या मागे, आणि ती म्हणते नाही नाही गाइज प्लीज प्लीज मेरा अभी फिलहाल अलाउड नहीं है, मुझे क्रिएटिव्स ने ब्रीफ किया गया है की मैं तो अपना चेहरा नहीं दिखा सकती. मग ती लगेच स्वतःच्या फक्त तिचे डोळे दिसत आहेत आणि ते डोळे काजळ लावलेले असे तडफदार, तिची ती नजर, त्याचे टाईट क्लोजअप्स. ज्यावेळी एका न्यूज चॅनलनी हे चालवलं आणि ती त्यांना म्हणते प्लीज अभी तक मेरा हुआ नहीं है, मैं दूंगी आपको पहला इंटरव्यू आपको प्रॉमिस है, पर प्लीज आज मत कव्हर कीजिए. आणि तिचे दुरून काढलेले त्यांनी तलवारबाजी शिकण्याचे व्हिज्युअल्स. ही फक्त 5 मिनिटाची स्टोरी होती, पण त्यानंतर बाकीच्या सगळ्या न्यूज चॅनल्सनी उडी मारून आम्हाला सगळ्यांना फोर्स केलं की यू हॅव टू गिव्ह अस एक्सक्लुझिव्ह फुटेज ऑफ हर घुडसवारी, तिची ट्रेनिंग, तिचं वर्कआउट.
तिने अच्छा. शिकलेली तलवारबाजी, तिने डिक्शन स्वतःची स्वच्छ करून घेण्यासाठी ट्युटरचे लेसन्स, ओके, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप वेगळा इंटरेस्ट आला, कारण की आम्ही ही ट्रिक बरोबर. इथे येतं PR. सो PR जे आहे तर कुठलीही सिरियल किंवा पिक्चर करताना एंटरटेनमेंट PRच्या बाबतीत अशी कुठली तरी एक नॅक ही PRला जमली पाहिजे की त्याच्यानी लोकच म्हणजे फक्त मीडियाच नाहीच तर लोक सुद्धा तिकडे अट्रॅक्ट झाली पाहिजेत, बरोबर? लोकच अट्रॅक्ट झाली पाहिजेत. मीडिया सिर्फ जरिया आहे. अच्छा, सो मीडियाला आधी जिंकून घ्यायचं, त्यांना नीट समजून द्यायचं की आपला शो नक्की कशाविषयी आहे, किंवा ह्यात बर. वेगळी खूबी काय आहे, किंवा ओके, ह्यात असा पैलू आहे जो लोकांना अट्रॅक्ट करेल. कारण अच्छा, का त्यांनाही रिडरशिप हवी असते, त्यांनाही TRPs हवे असतात, त्यांनाही बरोबर. न्यूज चॅनलमध्ये एक्साइटिंग कॉन्टेंट हवं असतं. तर आपण असा विचार करायचा की आपल्या शोमध्ये असली कुठची गोष्ट आहे जी लोकांना एक्साइट करेल आणि त्यामुळे मीडियाला एक्साइट करेल इन ओ. टर्म्स ऑफ कव्हरेज. बर बर, आपण हा एक्साइटमेंटचाच गेम खेळत राहायचं असतं एंटरटेनमेंट PR. Okay. कारण इट्स फायनली नॉट अबाउट सेलिंग अ गुड ऑर सर्व्हिस. जसं मी तुला म्हणालो FMCG किंवा दुसरे बाकीचे सेक्टर बरोबर. किंवा कुठली फायनान्शियल स्कीम, हे तसला प्रकार नाही आहे. यू डोंट हॅव टू टॉक अबाउट फीचर्स, बरोबर, म्हणजे हे ऑफर आहे, ती ऑफर आहे, असलं नाही करायचं तुम्हाला. हे इट्स नॉट ट्रान्झॅक्शनल, इट्स इमोशनल. अच्छा, सो आपल्याला एक इमोशन सेल करायची असेल तर तो बरोबर सूर पकडायला हवा, आणि तो सूर कसा आपल्या ऍक्टर्सद्वारे, कारण का फायनली दोज आर द फेसेस दॅट पीपल सी ऑन स्क्रीन, बरोबर, तर त्यांच्याद्वारे आपण तीच एक्साइटमेंट कशी बाहेर न्यायची. कारण का बरोबर, नाहीतर कितीही मोठाले ऍक्टर्स असले तुमचे, जर आपला सब्जेक्ट मॅटर आपल्याला घिसापिटा वाटला ऑडियन्सला शेवटी पाहून, तर ते एक्साइट होऊन येणार नाही. बरोबर, तर आपले ऍक्टर्स आपले टूल्स आहेत. बरोबर, आपल्या ऍक्टर्सच्या थ्रूच आपल्याला ती एक्साइटमेंट निर्माण करायची आहे, पण त्यांनी असं वेगळं काय करावं ज्यांनी लोकांना एक्साइटमेंट होईल. हे झालं रेग्युलर PR फॉर एंटरटेनमेंट, बरोबर. आता प्रश्न येतो क्रायसिस मॅनेजमेंट आणि निगेटिव्ह PR. आपण जशा पेपरमध्ये पॉझिटिव्ह बातम्या बघतो तशा काही पेपरमधनं किंवा काही वेळेला पेपरमधनं निगेटिव्ह बातम्या येतात की ह्या पिक्चरमध्ये ह्यांनी अत्यंत वाईट भूमिका केल्या आहेत आणि तुम्ही हा पिक्चर बघावा की नाही बघावा, मग त्याचं रेटिंग येतं. सो निगेटिव्ह PR काय आहे आणि क्रायसिस मॅनेजमेंट ह्यातलं काय आहे? बरोबर. सो ह्यामध्ये मी तुला 2 एक्झाम्पल्स देऊ शकतो. एक होतं करण जोहरचं ए दिल है मुश्किल. अच्छा, त्यावेळी उरी अटॅक झाला होता आपला. बर, देयर वॉज अ फर्म स्टँड टेकन दॅट देयर विल बी नो पाकिस्तानी आर्टिस्ट आणि त्यांचे कुठलेही सिनेमे रिलीज होऊन देणार नाहीत. बर, आणि जस्ट एका आठवड्यावर पुढे आलं होतं रिलीज ए दिल है मुश्किल. बर, त्याच्यात फवाद खान होता. अच्छा, सो हो म्हणजे भरपूर सिनेमा चेन्सनी ऑलरेडी बॉयकॉट त्याचा डिक्लेअर केला होता. दे वर सेइंग की वी विल नॉट रिस्क द सिक्युरिटी ऑफ आर व्ह्युअर्स. सिनेमा बरोबर. हॉलमध्ये काहीतरी उगाच मोर्चे होतील लोकांचे, म्हणजे नोबडी शुड गेट हर्ट, हे सगळे. तर ज्या चित्रपटाला फक्त आपल्या ऍक्टर्स किंवा मूवी प्रमोशन्स म्हणा किंवा सॉन्ग रिलीज, ट्रेलर रिलीज, ह्यातून जो पब्लिसिटीचा व्हॉल्यूम मिळाला त्यापेक्षा ऍटलिस्ट तिप्पट 4 पट त्यांना ह्या कॉन्ट्रोवर्सीमुळे मिळाला की ओके. रिलीजच होऊन देणार नाही तुमचं पिक्चर. हो, तर त्याच्यात करण जोहरनी मग नंतर पुढे जाऊन एक व्हिडिओ इंटरव्ह्यू दिला ज्याच्यात म्हटलं की फर्दर टू दिस आय विल नॉट वर्क विथ म्हणजे यापुढे मी एनी कुठल्याही पाकिस्तानी पाकिस्तानी कलाकारला आर्टिस्ट. घेणार नाही. नाही हा. करणार. पण जे मी ऑलरेडी केलेलं आहे, इट इज अ लेबर ऑफ लव्ह, इट इज द हार्ड वर्क ऑफ सो मेनी पीपल बरोबर, हु आर ऑल इंडियन, हम्म, आणि ते सगळं वाया जाईल. बर, सो प्लीज अलाउ अस टू रिलीज द फिल्म. त्याच्यानंतर खूप लॉबिंग करावं लागलं आणि फायनली द फिल्म वॉज रिलीज्ड. पण त्याचा मग जो बिझनेस झाला, बिकॉज ओके, सी द मूवी वॉज कॉन्स्टंटली इन द न्यूज ओके, फॉर अ सस्टेन पिरियड ऑफ 4 to 6 weeks बिफोर इट्स रिलीज. अच्छा, तर त्याला बघायला जाऊ तर दीज आर ऑल, दे आर नॉट पॉझिटिव्ह न्यूज ट्रिगर्स. असं कोणी वा काय मूवी आहे किंवा काय अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्सेस हे बोलत नव्हतं कोणी. बरोबर, ह्या विषयीच चाललं होतं की ही रिलीज तरी होईल की नाही, आणि मग काय वाट लागली आहे ह्या पूर्ण प्रोडक्शनची आणि ह्या बॅनरची. तर इवन इफ द कॉन्व्हर्सेशन वॉज नॉट ऑल पॉझिटिव्ह अबाउट द फिल्म, इट वॉज कॉन्स्टंट विजिबिलिटी अँड इट हॅड बिग स्टार्स अँड ऑफकोर्स अट्रॅक्शन एक होतं की असं काय आहे या मूवीमध्ये आता.
म्हणजे त्यामुळे लोकांना खूप कुतूहल होतं. उत्सुकता निर्माण झाली की आता Yes. नक्की फवाद खानचा नक्की रोल आहे की किंवा नाही. कदाचित हा फवाद खानचा इंडियन सिनेमा मधला शेवटचा रोल आहे हाही, कारण का त्याचीही फॉलोईंग होती. बरोबर. सो ऑल ऑफ इट लेड टू अ लॉट ऑफ एक्साइटमेंट. ओके. दुसरं कबीर सिंगचं बघा. कबीर सिंग मध्ये अतिशय वेगवेगळी मतं आहेत लोकांची. देयर इज अ एंटायर लॉबी अबाउट the feminists and anybody who believes in equal rights of women who will say की a character like Kabir Singh is being glorified. ओके. आणि त्यामध्ये तुम्ही लोकांना काय व्हॅल्यूज देताय, करंट युथला तुम्ही व्हॅल्यूज काय देताय की असं वागलं कोणाला, म्हणजे एखाद्या पोरीला थोबाडीत मारली, ती तुमची प्रेमिका प्रेयसी असली तिला थोबाडीत मारली, तिच्या आई वडिलांशी रूडली वागलात, सगळं चालून जाईल कारण का शेवटी हिरो आहे आणि ही विन्स एट दी एंड. हा मेसेज चाललाय का? पण त्यामुळे अतिशय नेगेटिव्ह प्रतिसाद भरपूर क्वार्टर्स कडनं आला. पण काय होतं, लोकांना प्रत्येकाला स्वतःचं ह्याविषयीचं मत काय आहे हे जाणून घ्यायचं असतं आणि ते व्यक्त करण्याची सुद्धा तहान असते. हल्ली कॉमेंट सेक्शन इज द बिगेस्ट स्पेस इन सोशल मीडिया. तुम्ही इंस्टाग्रामवर जा, कुठलीही रील पहा, लोक रील पाहण्याच्या व्यतिरिक्त कॉमेंट सेक्शन मध्ये घुसून लोक काय म्हणतायत ते पाहत असतात जास्त लोक, आणि त्यांना सुद्धा स्वतःचं मत थाटायचंय. तर तुम्ही कबीर सिंग पाहिलं नाहीये तर तुम्ही कसं काय मत थाटू शकता? बरोबर. म्हणजे पिक्चर साठी जेव्हा आपण निगेटिव्ह PR करतो तेव्हा निगेटिव्ह PRचा काही वेळेला पॉझिटिव्ह इम्पॅक्टही पडू शकतो, पण ठराविक टाईपच्या नेगेटिव्ह पब्लिसिटीचा. आता नेगेटिव्ह पब्लिसिटी म्हणजे लोक हेही बोलू शकतात फ्लॉप परफॉर्मन्स है यार, कितना बकवास किया है, किंवा कोणी हे म्हणू शकतं की बहुत बोरिंग कहानी थी यार, ये तो सब कुछ देखा हुआ था और प्रोमो में ही पूरा बाहर था, तो पता क्या नया क्या पता चलना था. असं जर कोणी बोलायला लागलं तर त्या टाईपची नेगेटिव्ह पब्लिसिटी तुम्हाला काही उपयोगाची नाही, कारण का कोणीही आपले पैसे घालून मला बोर करा असं तर म्हणणार नाही. बरोबर. सो एंटरटेनमेंट मध्ये नेगेटिव्ह पब्लिसिटी नीड्स टू बी व्हेरी स्मार्टली युज्ड. बाकीच्या सेक्टर्स मध्ये तेवढं नेगेटिव्ह पब्लिसिटीचा उपयोग नाही, कारण का तुम्ही इमॅजिन करा, तुम्हाला कुठल्याही फूड प्रोडक्ट्सचा त्यांचे थ्रेट्स टू ह्युमन हेल्थ कळले किंवा ह्यातून आपल्याला काहीतरी त्रास होणार आहे किंवा लॉंग टर्म मध्ये हे कार्सिनोजेनिक आहे, कॅन्सर होऊ शकतो, हे कळलं, ही नेगेटिव्ह पब्लिसिटी असते ना कुठल्याही फूड प्रोडक्टसाठी. तर त्यानंतर तुम्ही ट्राय कराल का, मला जाणून घ्यायचंय कबीर सिंग, मुझे खुद का पॉइंट ऑफ व्ह्यू होना चाहिए, तसं तुम्ही ट्राय तर करणारच नाही, ते रिस्क तुम्ही घेणारच नाही. अगदी. सो बेसिकली काय होतं की ज्या रीते नेगेटिव्ह पब्लिसिटी वापरता येते एंटरटेनमेंट सेक्टरमध्ये किंवा फिल्म PR मध्ये, बाकीच्या सेक्टर्स मध्ये मोस्टली नेगेटिव्ह पब्लिसिटी इज मोर हार्मफुल. अच्छा, ते जास्ती त्रासदायक ठरू शकते. आणि म्हणूनच खूपच ब्रँड्सचा किंवा खूपच कंपनीचा हा आउटलुक असतो की नेगेटिव्ह पब्लिसिटी ती अजिबात नको. एंटरटेनमेंट मध्ये तुम्ही याल किंवा फिल्म प्रोड्युसर्सशी बोलाल किंवा एखाद्या चॅनलशी सुद्धा बोलाल जे थोडेसे कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट वरती एखादी मूवी बनवतायत, तर त्यांना माहितीये की हे गरजेचंच आहे की लोकांनी जर दुमत नसलं आणि लोक एकमेकाशी भिडत नसले या विषयावर, तर तुम्ही काहीच लोकांना एक्साइटच केलं नाहीये. बरोबर. तर त्यांना उलट हवी असते अशी नेगेटिव्ह पब्लिसिटी, बट ती खूप पॉझिटिव्ह स्पिन ऑफ देते बिझनेससाठी. कारण का लोकांना मग त्याविषयी मत असण्याचं खूप गरजेचं वाटतं आणि म्हणून ते चित्रपट बघायला थिएटरमध्ये येतात. PR हा एक महत्वाचा विषय जसा सिनेमासाठी आहे तसा तू एक अँकर आहेस आणि PR या फील्डमध्ये अँकरचीही तेवढीच गरज असते की निवेदकाचा एक रोल त्याच्यामध्ये हा इनबिल्ट असतो. म्हणजे निवेदक हा तिथे असला पाहिजे, म्हणजे किंबहुना एक PR हा उत्तम निवेदक असला पाहिजे अशी आता सध्या काळाची गरज आहे. हे तुला मान्य आहे का? सो मी ह्या बाबतीत असं म्हणेन की प्रत्येक PR प्रोफेशनलला अँकर असण्याची गरज नाही, कारण का देर आर अँकर्स आणि अँकर्स स्वतःचा जॉब करू शकतात. पण आता काय परिस्थिती झाली आहे की आता अँकर हा एक वेगळा रोल आहे आणि PR आणि अँकर ही एक वेगळी, म्हणजे ते धरूनच चालतात की PR हा उत्तम अँकर आहे त्यामुळे तुम्ही शो त्याच्यावर टाकून द्या, समजा अँकर आलाच नाही तर. तो या पोझिशन मध्ये अँकरला आणि PRला किती रोल मध्ये इनबिल्ट व्हावं लागतं, दोघांचा एकमेकांशी कसा समन्वय असतो? माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्स वरनं तुला सांगतो. मी होतो झी मध्ये, ऍज यू नो. मी गेले 18 वर्ष झी मध्ये करिअर काढलं माझं ऍज अ PR प्रोफेशनल.
त्यातली शेवटची 8 वर्ष आय वॉज हेडिंग द फंक्शन ॲज PR डिरेक्टर. ओके. तर मी हे म्हणेन की मला ह्यामध्ये कुठेही कोणी असं सांगू शकलं नाही की अरे बाबा तूच जाऊन स्टेजवरती उभा राहा. बरोबर आहे. पण बॉसेसनी सुरुवातीपासूनच माझ्या यू कॅन इझिली से सुरुवातीचे 2-3 वर्षामध्ये काही जे इंटरनल फंक्शन झाली, इव्हेंट्स बरोबर. घडले, त्याच्यात मी समोर गेलो कारण का मला काही स्टेज फ्राईट नाहीये. सो मी बरं. आपला सहज बोलतो आणि मला काही त्यात वाटत बरोबर. नाही. खूप लोकांना क्राऊड्स पण पाहिल्यानंतर वाटतं. आता जे PR आहेत म्हणजे जो PRचा कोर्स आहे, हा. जो ग्रॅज्युएटली हे केलेला आहे मीडिया मॅनेजमेंट मधला, त्याच्यात त्यांचं एक हे आहे की जेव्हा तुम्ही PR म्हणून पुढे काम करायला सुरुवात करता तर तुम्हाला निवेदन आलंच पाहिजे, हा त्यातला एक क्रायटेरिया झालाय. ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे की असला Good पाहिजे for का? me, कारण का मला ते नॅचरल स्किल सेट्स होते आणि ते समोर आले आणि मी ते बरं. छान वापरू शकलो माझ्या झीच्या पूर्ण करिअरमध्ये. कारण का Okay. झीचे साधारण दर महिन्याला 2 लॉन्चेस असायचे आणि तिकडे ते इनिशियली माझ्या बॉसेसनी मला सांगितलं नाही तूच केलं पाहिजे, कशाला अवघच अँकर बाहेरनं मागवायचा, बरोबर. तूच करत जा. हे असं असं सुरू झालं आणि मग मी ते पुढे करत गेलो. एक मीडियाला सुद्धा झी शो म्हटला की अनुज तळपदे तिकडे नक्की होस्टिंग करत असणार, हे ऑलमोस्ट एक नियम झाला बर आणि मलाही त्याची सवय झाली आणि मला खूप आवडायचं ते सगळं. बर आणि आता मी झी सोडल्यानंतर मी PR प्रोजेक्ट्सही करत आहे आणि होस्टिंगही करत आहे. तर मला असं म्हणायचं की PR इज अ सेपरेट प्रोफाईल, त्याच्यात फार वेगळे स्किल सेट्स लागतात. तिकडे तुम्हाला लिहिणं अतिशय महत्वाचं, तुम्हाला न्यूज अँगल्स काय आहेत, बरोबर. काय एक्साइट करेल मीडियाला बरोबर. किंवा कुठल्या मीडियाला तुम्ही अप्रोच केलं की कुठली मीडिया तुमच्या ह्या पर्टिक्युलर न्यूजला घेईल आणि छापेल. Okay. किंवा कुठली मीडिया महत्वाची आहे जर बरं. आपल्याला महाराष्ट्राला समोरे बरं. जायचंय आणि हम्म. त्यांना कळावं की आपला असा चित्रपट किंवा आपला असा शो येतो आहे. तर PR मध्ये हे स्किल सेट्स येतात. Okay. त्याच्यात स्टेजमध्ये उभं राहून कॉन्फिडंटली बोलणं किंवा लोकांना हसवणं हे येत नाही टेक्निकली, पण हे जर तुम्हाला येत असेल तर हे एक ऍडेड खुबी, एक ऍडेड फॅसेट बरं. होतं. जर तू म्हणतेस की हल्लीच्या करिक्युलम मध्येच त्यांनी म्हटलेलं आहे की बरोबर. PRचा एक भाग आहे पब्लिक स्पीकिंग, then maybe I think the new students will come with that skill set. बरोबर. सध्या तरी मी पाहिलेले सगळे 90% PR प्रोफेशनल्स काही स्टेज वरती जाऊन स्वतःच काम स्वतः करत नाही. निवेदन आणि करत करत नाहीत. अँड दॅट्स ओके, कारण का प्रत्येकाला ती स्टेज फ्राईट नसावी असं काही बरोबर आहे. हा, इट्स नॉट रिक्वायर्ड. काही ठराविक जण ज्यांना पुढे यायला आवडतं, लोकांच्या समोर येऊन काहीतरी लोकांना एंटरटेन करायला आवडतं, ते छान रीते करतात आणि मग त्यांचे बॉसेस त्यांना पुश करून ते समोर बरोबर. येतात. पण ह्याचा तुला बेनिफिट कुठे कुठे होतो म्हणजे PRच्या क्षेत्रामध्ये हा, तुला या गोष्टीचा किंवा या अँकरिंगचा उपयोग होतो का? नक्कीच होतो, कारण का आय डबल अप, दॅट बिकम्स माय कंबाईंड ऑफर. अच्छा. सपोज अ क्लायंट मला अप्रोच करतोय त्याचं PR कॅम्पेन सांभाळायला. त्या PR कॅम्पेन मध्ये काही ना काहीतरी ट्रेलर लॉन्चेस येणार, त्याच्यात काही कुठला तरी बरोबर मीडिया आहे. इव्हेंट येणार, तर तिकडे सूत्रसंचालक यहाँ अच्छा. मौजूद है हे मी त्यांना सांगतो बर आणि दॅट बिकम्स अन अडिशनल ॲव्हेन्यू फॉर मी टू अर्न. सो Okay. नक्कीच मला त्याचा फायदा झाला. आणि झी मध्ये मी इतके वर्ष जे होस्टिंग केलं त्यातून मला जे असलेले व्हिडिओ क्लिप्स आहेत, आपल्याला फॉर्च्युनेटली वी लिव्ह इन अ डिजिटल एज, सो ह्या सगळ्या मेमरीज अजून आपल्याकडे आहेत. बरोबर. तर ते मी दाखवून मला नवीन क्लायंट्स भेटू शकतात, ज्यांच्या थ्रू मला होस्टिंगची ऑपॉर्च्युनिटीज भेटतात बरोबर. आणि ते दॅट सायकल कंटिन्यू. सो मी बरोबर. आय डोंट लुक एट माय सेल्फ ॲज ओनली अ PR प्रोफेशनल ऑर ओनली अ होस्ट. अच्छा. मी दोन्हीही आहे आणि मला दोन्हीही क्षेत्रात पुढे जायचं आहे. सो दॅट्स हाऊ आय अच्छा. प्लॅन इट. PR म्हणजे नक्की काय तर पब्लिक रिलेशन्स नव्हे तर परसेप्शन, Yes. रेव्हेन्यू हा त्यातनं निर्माण होतो. PR म्हणजे काय तर पडद्यामागच्या गोष्टी योग्य पद्धतीनं तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता. बरं. PR म्हणजे काय तर तुम्ही नाटकाबद्दल, सिनेमाबद्दल, सिरियल्सबद्दल लोकांमध्ये कुतूहल निर्माण करता, जेणेकरून जास्तीत जास्त प्रेक्षक वर्ग निर्माण होईल. हीच PRची खरी भूमिका आहे. तू आज आम्हाला PR बद्दल एवढी महत्वाची माहिती दिलीस, यासाठी MHA-MTV गप्पांमध्ये तुझा मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच, मीन्स अ लॉट. मी खूप एन्जॉय केलं आपलं कॉन्व्हर्सेशन. तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा
आणि त्याचबरोबर कुठले कुठले विषय तुम्हाला पॉडकास्टमध्ये ऐकायला आवडतील हेही जरूर कळवा. यासाठी महा MTBला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.